माझ्या सुदैवानं त्याला खूप मोठे परीक्षक मिळाले, आनंदी गोपालकार श्रीज जोशी आणि समीक्षक राभा कुलकर्णी, आणि त्यांनी मला महाराष्ट्रात 3रा क्रमांक दिला 10वीला असताना आणि 100 रुपयाचं पारितोषिक दिलं. 100 रुपयाचं पारितोषिक त्यावेळेला खूप मोठं होतं 1975ला, कारण कोल्हापूरवरून मुंबईचं तिकीटच मुळी 11.5 रुपये होतं. त्यामुळं मला उभारी मिळाली. आणि पण मला असं वाटतं की टीप कागदासारखं माझी बॅकग्राऊंड मला उपयोगी पडली, पार्श्वभूमी उपयोगी पडली. मला आठवतो इयत्ता 3री मधला कवितेचा तास आमच्या गुरुजींनी सांगितलं होतं की तुमची आवडती कविता म्हणून दाखवा. मग एकाने सुरू केलं या बालानो या रे या, किंवा लेझिमत चाले जोरात, किंवा लाडकी बाहुली होती माझी एक. आमचा क्रमांक आल्यावर मी कानावर हात ठेवला आणि मी सुरू केला, नेसली ग बाई चंद्रकळा टिपक्याची, तिरपी नजर माझ्यावर या सावळ्या आरीची. शिटी मारून करतो गोळा गोपाळांचा मोळा मेळा, राधिकेला आवळून धरतो मिठी मारतो गळा. शर्त झाली बाई याच्या निर्लज्जपणाची, तिरपी नजर माझ्यावर. गुरुजी म्हणाले, पाटील थांबा, ही शाळा आहे, ही तमाशाची कणात नव्हे, तुम्ही पाटी दप्तर घ्या आणि सुटा. मला शाळेतून हाकलून देण्यात आलं. आमचे चुलते गावाकडे शेताकडे गेले होते आणि त्या काळात 67च्या दरम्यान हातामध्ये भाला घेऊनच जायची पद्धत होती शेतात. भाल्यासकट ते शाळेत आले आणि त्याने गुरुजींना विचारलं, मास्तर आमच्या लेकराची काय चूक, आमच्या विद्यार्थ्याची काय चूक. गुरुजी म्हणाले, तुमचा हा विद्यार्थी आमच्या शाळेला झेपणारा नाही, तुम्ही दाखला घ्या आणि दुसऱ्या शाळेत जा. तेवढं तरीच पण काय चूक ते तरी सांगा. म्हणजे काय राधिकेला काय अडवतोय, मिठ्या काय मारतोय, शर्त झाली वगैरे काय काय बोलतोय, हे काय मुलाची लक्षणं आहेत का. आमचे चुलते हसले आणि म्हणाले, अहो मास्तर, लेकराला आमच्या बोलण्याऐवजी तुम्ही ज्यादा चौकशी करायची की हे सबूत आहेत कुणाचे. हे शब्द आहेत एकनाथ महाराजांचे, आणि ज्या शाळेत एकनाथ महाराजांचे शब्द चालणार नाहीत ती शाळाच आम्हाला नकोय, असं मला माझ्या चुलत्यांनी सांगितलेलं होतं. तर अशी एक रखरखीत अशी बॅकग्राऊंड होती. पुढे FYला असताना आंबी नावाची स्त्रियांच्या प्रश्नावरची माझी पहिली कादंबरी प्रकाशित झाली. आता FYला कादंबरी लिहिणं आणि तिला प्रकाशक मिळणं या सगळ्या दुरास्पद गोष्टी होत्या. आता सुद्धा खूप दुरास्पद असतं प्रकाशक, नव्या लेखकाला मिळणं. पण सुदैवानं त्यावेळेला महाराष्ट्रात नवलेखक अनुदान योजना जाहीर झाली होती आणि आम्ही त्याच्यामध्ये भाग घेतला आणि मला अनुदान मिळालं आणि कादंबरी प्रकाशित झाली. नंतर 28व्या वर्षी मी पानिपत नावाची कादंबरी माझी प्रकाशित झाली. पण त्याच्या आधी मी बराच म्हणजे अभ्यास केलेला होता. मी तुम्हाला खरं सांगू का, कोणतीही कला असेल, कोणतंही ज्ञान तुम्हाला मिळवायचं असेल तर तुम्ही फार वेडं झालं पाहिजे. वेडेपणाचं बक्षीस तुम्हाला काहीतरी मिळतं. वेड्या लोकांनी ही सुंदर दुनिया घडवलेली आहे हे लक्षात ठेवा. आपण ज्या वेळेला अजंठा आणि वेरूळला भेट देतो त्यावेळेला माझ्या मनात प्रश्न येतो की अरे, अजंठा आणि वेरूळ मधली एक एक मूर्ती घडवण्यासाठी किती वेळ लागला असेल. आणि त्याच्या पुढचा प्रश्न कधी कधी मला सतावतो की असा एकच डोंगर आहे आणि या डोंगरामध्ये असा आडवा एक असा गोलाकार अशी एक पर्वत रांग आहे, ज्या पर्वत रांगेमध्ये एक संत दगड आहे आणि त्या दगडामध्ये मूर्त्या खोडलेल्या आहेत. म्हणजे असा डोंगर, असा पाषाणी डोंगर शोधायला किती पिढ्या गेल्या असतील. तर कुठलंही काम हे वेडेपणाशिवाय होत नाही. तुम्ही ठार वेडे व्हा तर तुम्ही उत्तम लेखक व्हाल, कवी व्हाल, असं म्हणेन मी. आता प्रश्न राहिला तुमचा शास्त्र शाखेचा. मी तुम्हाला सांगू का, माझा अनुभव आहे की कुठल्याही कॉलेजात आर्टची मुलं अजिबात वाचत नाही. कॉमर्सची थोडेसे बेताची वाचतात आणि बऱ्यापैकी उत्तम पैकी वाचन ही सायन्सचीच मुलं करतात. अर्थात काय आहे, घरच्या लोकांचा लकडा असतो की तुम्ही काहीतरी अर्थार्जन केलं पाहिजे, म्हणून तुम्हाला इंजिनियर आणि डॉक्टर व्हायचं असतं, म्हणून अर्थार्जनासाठी तुम्ही सायन्सला जाता. पण डॉक्टर श्रीराम लागू किंवा डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांची उदाहरणं घेतली तर डॉक्टर ते अपघातानं झाले,
पण हृदयामध्ये त्यांच्या कला होती, भाषेची ओढ होती, वाङ्मयाची अभिनयाची जाण होती, हे आपण लक्षात घ्या. आणि आपण त्या दृष्टिकोनातून वेडं झालं पाहिजे. तुम्ही जोपर्यंत वेडं होत नाही तोपर्यंत तुम्हाला काही मिळणार नाही. आणि पूर्वसुरी काही उत्तम जे करून ठेवलेलं आहे त्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. प्राध्यापक नाशी फडके यांनी जवळजवळ 70 कादंबऱ्या लिहिल्या. नंतर कादंबऱ्यांची संख्या एवढी वाढली की प्रोफेसर साहेब हे विनोदाचा विषय झाले. नंतरच्या काही त्यांच्या कादंबऱ्या फसल्या असतील, सुरुवातीच्या खूपच चांगल्या होत्या अनेक. पण त्यांनी प्रतिभा साधन नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे. तर तुमच्यापैकी कोणी वाचलंय का? जरा हात वर करून सांगा. प्रतिभा साधन या नावाचं पुस्तक कोणी वाचलंय का? नसेल वाचलं काही हरकत नाही, पण ते बाजारात उपलब्ध आहे. कॉन्टिनेंटल प्रकाशननं ते छापलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये कादंबरी कशी द्यावी, काव्याची वैशिष्ट्य काय, नाटकाची वैशिष्ट्य काय, आज सुद्धा तुम्हाला ते तितकंच असं उत्तम पुस्तक वाटेल. मला पण वाटायचं की आपण लेखक व्हावं, आपण सभा गाजवाव्या, आपल्याला साहित्य संमेलनामध्ये प्रवेश मिळावा. पण जी विभागीय साहित्य संमेलनं होत होती त्या विभागीय साहित्य संमेलनात जेव्हा मी भाग घेत होतो, मग मला कधी कथा कथनाची संधी मिळायची वगैरे वगैरे. आणि कार्यक्रम वाढला की आमचं नाव कटाप. आम्ही न काही प्रेझेंट करता आपल्या घरी यायचो. एकदा असंच झालं, मी नाराजीनं आमच्या वाड्यामध्ये आलो. वडिलांनी बघितलं. वडील आमचे 6-6.5 फूट उंच होते. त्यांना गावातले लोक शेलार मामा म्हणायचे. जुना खाक्या होता. त्यांनी माझा चेहरा बघितला आणि ते हसले की मी मार खाऊन आलो. त्यांना कळलं की मला संधी मिळाली नाही. वडील मला म्हणाले की अरे बेटा, तुला मोठा शिकारी व्हायची तुझी धगधगती इच्छा आहे हे मला माहिती आहे. पण तुला जर मोठा निष्णात शिकारी व्हायचं असेल तर हातामध्ये गलोल किंवा लगोर घेऊन गावातल्या कुंपण्यावरची पाखरं टिपण्याऐवजी तू एखाद्या वाघाच्या पटामध्ये का घुसत नाहीस? तू जर वाघाच्या टांग्यामध्ये घुसलास आणि वाघ मारायचा प्रयत्न केलास आणि जरी तुला मृत्यू ओढवला तरी लोक काय म्हणतील, अरे वाघाला मारताना हा मुलगा मेला. आणि तू यशस्वी झालास तर कौतुक तुझं, लोक सगळं म्हणतील यांनी गाव सगळी तुमची मिरवणूक काढेल की यांनी वाघ मारला. तर काहीतरी चांगलं कर गड्या. आणि मी कानाला खडा लावला आणि ठरवलं कुठल्याही साहित्य संमेलनाला जायचं नाही, भाग घ्यायचं नाही. फक्त आपण कुठंतरी एक कॉन्सन्ट्रेशन करायचं, लक्ष द्यायचं. आणि त्याच दरम्यान द न्यू हिस्ट्री ऑफ मराठाज या नावाचं रियासतकार सरदेसाईंचं एक पुस्तक आणि त्यातलं 60-70 पानांचं पानिपतचं प्रकरण मी वाचलं होतं. आणि माझ्या असं लक्षात आलं की या प्रकरणात, पानिपत या प्रसंगात मराठ्यांचे सर्वोच्च गुण आहेत आणि दुर्दैवी दुर्गुण आहेत. याचा सुंदर समुच्चय आहे. आपण महाराष्ट्राची कहाणी यातून सांगू शकतो. आणि मग मी अभ्यासाला लागलो. मग 6-6.5 वर्ष कुठे गेलो नाही. जेव्हा मला वाटायचं त्यावेळेला मी ट्रेन पकडायचं, दिल्लीच्या पुढं 80 किलोमीटरवर पानिपतमध्ये जायचो, तिथं राहायचो, तिथला परिसर बघायचो. आणि मग 28व्या वर्षी माझी पानिपत कादंबरी प्रकाशित झाली. आणि पानिपत कादंबरी प्रकाशित झाल्यावर पहिलं परीक्षण ग.वा. बेहरे यांनी सोबत मध्ये लिहिलं. आणि त्यानंतर मी पाठीमागे वळून पाहिलं नाही. मला कार्यक्रमाला कुठल्या जायची गरज भासली नाही. लोकच मला बोलायला लागले. म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा, लक्ष घाला. लिहायच्या आधी 2 पॅराग्राफ व्हायच्या आधी 4 जणांना विचारू नका कसं काय झालं, कसं काय झालं. लेखक आणि कवींचा एक दुर्गुण असतो जो माझाही आहे की आपण एक 5-6 पानं खरडली की आपण एकदम करून उठतो. आणि आपल्याला असं वाटतं की हे थोडंसं शेक्सपियर किंवा जॉर्ज बर्नार्ड शॉच्या फुटभर उंचीच आपल्या हातून घडलेलं आहे. पण वस्तुस्थिती कशी नसते. 2-4 दिवसानं जर आपण वाचायला गेलो तर ते आपल्याला वाचवत नाही. अरे काहीतरी हे बेकार आहे. आणि म्हणून ज्याला उत्तम लेखक आणि उत्तम कवी व्हायचे आहेत त्यांनी आपल्या आजूबाजूची शहाणी माणसं ठेवली पाहिजे. फक्त प्रशंसा करणारे मित्र हे तुमचा घात करतात. तुम्ही लिहायच्या आधीच तो म्हणतो वाह क्या बात आहे, क्या बात आहे. अरे याला काय अर्थ आहे? तुमचा कान धरून तुम्हाला सांगणारे लोक आजूबाजूला पाहिजे. मग ते उत्तम प्राध्यापक असतील, एखादा पत्रकार असेल, एखादा उत्तम वाचक असेल. आणि म्हणून तुम्ही याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. आता कोणीतरी म्हणाला वाचायची गरज नाही. साफ चुकीचं आहे. प्रचंड वाचन पाहिजे, प्रचंड वाचन पाहिजे.
ज्या कलेमध्ये तुम्हाला घुसायचं आणि तुम्हाला पोहायचं असेल तर मग पाण्याला पुराला पूर आला, नदीला, समुद्राला मोठ्या भरती आली, तुम्हाला फेकलं की तुम्हाला पोहायला आलं पाहिजे. जसं ऍक्रोबॅट्स किंवा सर्कसीतली मुलं पूर्वी खेळायची ती कशी उडी मारा, ती काही खाली पडणार नाही, ती बरोबर पायावरच पडणार. किंवा मांजराला कसंही फेका, ते मांजर पायावरच पडणार. तसं जी कला तुम्हाला शिकायची आणि तुमचं साधन शब्द आहे आणि या शब्दावर तुम्ही मोहब्बत केली पाहिजे, मनापासून केली पाहिजे, प्रचंड वाचलं पाहिजे. मी तुम्हाला हेही सांगितलं पाहिजे की 28व्या वर्षी पानिपत सारखी कादंबरी मी लिहिली, ती अजूनही गाजते आहे वगैरे वगैरे. अलीकडे कधी कधी मी ती स्वतः वाचायचा प्रयत्न करतो आणि स्वतःला विचारतो की खरंच मी लिहिली का 28व्या वर्षी. म्हणजे मी काय लिहून गेलो, म्हणजे काय जादू होती का, कुठल्या बाबाचा किंवा मांत्रिकाचा आशीर्वाद होता का, किंवा कुठलं काही चेटूक होतं का, तसं काही नाही. माझी बेहोशी, माझा वेडेपणा हेच त्याचं चेटूक होतं आणि माझं वाचन प्रचंड होतं. मित्रो, तुम्हाला मी सांगतो, माझ्या न्यू कॉलेजमधले लोक, कुणी मुलं जर तुम्हाला आढळली तर सांगतील की FY SY असताना आचार्य यात्र्यांची 11 नाटकं अथ पासून इथपर्यंत माझ्या तोंडपाठ होती. मी संपूर्ण रवा दिघे वाचलेले होते, अण्णाभाऊ साठेंचं फकीरा वाचलेलं होतं. आणि उत्तम तुम्ही वाचा, त्या उत्तम वाचनातून तुमच्या मनाची मशागत होते. मी मुंबईला चित्रनगरीमध्ये काम केल्यामुळं त्या क्षेत्रातले अनेक लोक माझ्या परिचयाचे झालेले आणि लता मंगेशकर दिदींचा माझा चांगला परिचय होता. आणि त्या मला नेहमी सांगायच्या की विश्वास, जगामध्ये लोकांना दुःख वाटलं, अत्यंत दुःख वाटलं किंवा आनंद साजरा करायचा झाला तरी त्या त्या बाजाची गाणी लोक माझी ऐकतात आणि आनंद साजरा करतात. पण मला माझ्या मनाला शांती हवी असेल तर मी काय करते. तर दिदी सांगत होत्या की मी उत्तम वाचते आणि मराठीतलं कुठलंही उत्तम पुस्तक प्रसिद्ध झालं की ते प्रभू कुंजवर जायचं किंवा दिदी त्या घ्यायच्या. आणि त्यांची जी एक आवडती कादंबरी होती श्रीकांत म्हणून, शरदचंद्र यांची, ही श्रीकांत कादंबरी तुम्ही वाचा. दिदी मला म्हणायच्या की अरे 4-5 वर्षातून एकदा तरी मी श्रीकांत नावाची कादंबरी वाचते. दुर्दैवानं मराठीत त्याची चांगली भाषांतर नाही आहे, जो नाहीच आहे. हिंदीमध्ये 2-3 उत्तम आहेत. एक अत्यंत प्रचंड ताकदीच्या अशा 3 व्यक्तिरेखा, स्त्री व्यक्तिरेखा आणि श्रीकांत, हे तुम्ही वाचा. म्हणजे लेखक हा प्रेषिताच्या पंक्तीला कसा जाऊन पोचतो. सुरुवातीच्या काही पानामध्ये श्रीकांत आणि इंद्रनाथ नदीच्या काठानं फिरतायत आणि नदीला गंगेला पूर आलेला आहे आणि त्यावेळेचा प्लेग आणि त्या प्लेग मध्ये अनेक प्रेत जशी टाकली जायची, कारण त्याला जाळण्यात सरपण उरलेलं नव्हतं. आणि एका छोट्या लहान बाळाचं प्रेत सापडतं आणि तो श्रीकांत हातामध्ये घेतो. त्यावेळेला इंद्रनाथ म्हणतो, अरे श्रीकांत, बघितलंस, हे लडका दूध मुआ है. म्हणजे ह्या दूध पितं लहान लेकरू आहे रे. म्हणजे त्या पुरातल्या पाण्यात त्या मुलाच्या ओठातल्या दुधाचा वास सुद्धा त्या लेखकाला येतो. म्हणजे हा लेखक तिथं लेखक राहत नाही तर मानव जातीचा मध्ये वावरणारा एक प्रेषित बनतो. तर असं उत्तम साहित्य तुम्ही वाचा. डॉक्टर राजेंद्र बेदी यांची एक कथा आहे. या कथेमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्या सीमेवरचा बाजार दाखवलेला आहे. म्हणजे पार्टिशन झाल्यानंतर इकडची माणसं तिकडे गेली, तिकडची इकडे गेली, तर ती एकमेकाला बदलण्यासाठी, आदला बदल करण्यासाठी आठवड्यातून एकदा बाजार भरतो. आणि त्या बाजारामध्ये स्त्रियांचा बदल, आदला बदल ही फार दुर्दैवी असते. म्हणजे तिकडून पाकिस्तानातून 2 तरुण मुली सोडल्या तर मग हिंदुस्थानातून 2 तरुण मुली त्याच्या बदली दिल्या जायच्या. म्हातारीच्या बाबतीत तरुणांनी देणार नाही. म्हणजे असा व्यवहार तिथं घडतो. अशी ही कथा. किंवा चारुता सागर यांची नागिन कथा वाचा. शब्द म्हणजे काय असेल हे तुमच्या लक्षात येतं. किंवा मामाचा वाडा नावाची दीर्घ कथा आहे, ती तुम्ही वाचा. आता नागिन ही कथा म्हणजे नागिनीचा नवरा मेलेला आहे, नाग मेलेला आहे आणि या शेतकऱ्यानं
नाग मारलेला आहे, नागिन जिवंत आहे आणि शेतकरी जिवंत आहे, आणि हे दोघं एकमेकाचा शोध घेतात आणि शेवटी दोघं एकमेका पुढे येतात. एवढा तऱ्हेने लिहिलेला आहे चारुता सागरनी की हा भोसले नावाचा सांगली जिल्ह्यामध्ये एक ग्रस्त शाळेमध्ये काम करणारे, ज्यांनी चारुता सागर हे नाव घेतलेलं होतं आणि शरद बाबूंच्या लेखनामुळे ते प्रभावित झालेले होते. एक दिवस ते भाईंच्या पु ल देशपांडेंच्या वाचनात नागिन आली आणि मग पु ल देशपांडे स्वतः ती कथा पुणे, मुंबई, नाशिक अशी अनेक ठिकाणी स्वतः वाचून दाखवत आणि तो लेखक कुठल्या कुठे गेला. तर मला असं वाटतं की तुम्हाला शब्दांचं वेळ पाहिजे, तुम्ही शब्दांच्या जवळ गेलं पाहिजे आणि एकदा लिहू नका. तुम्ही जर न्यूयॉर्क फिल्म इन्स्टिट्यूट या संस्थेचा जर अभ्यासक्रम बघितला आणि न्यूयॉर्क फिल्म इन्स्टिट्यूट मध्ये स्क्रीन प्ले जो शिकवला जातो त्याच्यामध्ये मुख्य वचन सांगितलं जातं की रायटिंग इज अ नॉट रिअल रायटिंग बट रीरायटिंग इज अ रिअल रायटिंग. म्हणजे लेखन हे लेखन खरं नव्हे, पुनर्लेखन हेच खरं लेखन असतं आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही पाहिलं पाहिजे. मेहता पब्लिकेशननी माझं नॉट गॉन विथ द विंड नावाचं पुस्तक पब्लिश केलेलं आहे. जगातल्या सर्वोत्तम कथा, कादंबऱ्या, नाटकं आणि त्याच्यावरचे जगात गाजलेले सिनेमे याच्यावरचा तो माझा ग्रंथ आहे जो हिंदी, इंग्लिश सर्व भाषेमध्ये आलेला आहे. नॉट गॉन विथ द विंड, ज्याच्यामध्ये गॉन विथ द विंड नावाचा जो गाजलेला सिनेमा, ती 550 पानाची कादंबरी मी जवळजवळ 10 वेळा वाचलेली आहे आणि त्याच्यावर एक 20 पानी लेख आहे. किंवा ॲना कारेनिना नावाची एक जी कादंबरी होती तिचं निरूपण केलेलं आहे. साध्याही विषयात आशय मोठा आढळे असं म्हटलं जातं. मग तुम्ही मोठं लेखक व्हायचं असेल तर शिवाजी महाराजांच्यावर आणि विवेकानंदावर किंवा कर्णावर द्या म्हणजेच तुम्ही मोठे लेखक होता असं नाहीये. तुम्ही त्या पुढच्या कल्पनेत किती मोठा आशय शोधता हे महत्वाचं आहे. ज्या वेळेला वॉर अँड पीस या नावाची कादंबरी टॉलस्टॉयने लिहिलेली होती आणि अलेक्झांडर द ग्रेट या राजावर कादंबरी लिहिण्यासाठी त्याचं सगळं तयार होतं, टाचणं बिचणं. पण तो ज्या शेतावर राहायचा त्या शेताच्या शेजारी एक रेल्वे स्टेशन होतं माल वाहतुकीचं आणि त्या माल वाहतुकीच्या रेल्वे स्टेशन मध्ये ती फ्लाईट पाठीमागे सरकताना, माल डबे सरकताना एक तरुणी त्या रेल्वेच्या खाली पडते, मरण पावते आणि तिचा चेहरा आणि तिचे सुंदर डोळे आणि तिच्या चेहऱ्यावरचं हास्य हे टॉलस्टॉयला वेड लावतं. विषय तेवढाच होता की ती हसणारं प्रेत, म्हणजे हसल्यासारखं दिसणारं प्रेत आणि ते सुंदर डोळे हे त्याला एवढं त्यांनी त्याची पाठ पकडली की त्यातून त्यांनी कलाकृती केली. 700-800 पानाची जगप्रसिद्ध कादंबरी म्हणजे ॲना कारेनिना. तर तुम्ही आशय काय भरता हे महत्वाचं आहे आणि मराठीसारखी सुंदर भाषा नाही असं मला वाटतं. एवढी अर्थवाही भाषा जगाच्या पाठीवर कुठली नसेल. म्हणजे मी काही ठिकाणी सांगितलेलं आहे की आमच्या आचार्य यात्रेंकडे दत्तू बांदेकर या नावाचे विनोदी लेखक होते. आत्रे साहेब त्यांना नेहमी विनोदाचा शाहीर म्हणायचे. आता कुणीतरी आठवण केली शांताबाई शेळकेंची. शांता शेळकेंचं मोठी माणसं नावाचा एक संग्रह आहे व्यक्तिचित्रणाचा आणि त्याच्यामध्ये मला वाटतं त्या प्रकरणाचं नाव साहेब आहे. म्हणजे आचार्य अत्रे ज्या वेळेला संपादक होते त्यावेळेला शांता शेळके त्यांच्याकडे कामाला होत्या त्या कार्यालयामध्ये आणि मराठी उत्तम कसं लिहावं, जोडाक्षरे कशी लिहावी, शब्द कसे अर्थवाही हवेत हे अत्रे त्यांना सांगायचे आणि तो सगळा अनुभव तिने शांताबाईंनी 20-25 पानामध्ये लिहिलेला आहे. तो तुम्ही अनेकदा वाचलं पाहिजे, त्यातून तुम्हाला खूप प्रेरणा मिळेल. तुम्ही मुद्दाम वाचा. तर मी दत्तू बांदेकरांची गोष्ट सांगत होतो. एकदा बांदेकरांच्या असं डोक्यात आलं की कोणीही मोठा माणूस मेला, मृत्यू पावला की त्याच्या समाधीसाठी काही अक्षरं लिहून द्यायची. एखादा महान नेता मृत्यू पावला तर हे बाबा घेऊन जा. दुसरा एखादा महान नट मृत्यू पावला हे घेऊन द्या. एखादा मोठा शेतकरी बागायतदार मरण पावला त्याच्या समाधीवर काय लिहायचं. होता होता त्या गावातल्या एसटी स्टँडवर बातमी गेली आणि तिथलं 2-4 दारुडे असे भिलकांडच चालले होते. ते म्हणाले यार आपल्यापैकी मोठा बेवडा कोणी मेला
तर त्याच्या समाधीवर लिहिण्यासाठी आपण लेखक बुवांकडून अक्षर आणूया. आणि मग आले झोकांड्यात देत आले, म्हणाले मास्तर आमच्याकडे एक बडा तळीराम आहे, मरण गचकन चालू वर्षी, पण त्याच्या समाधीसाठी आम्हाला 4 अक्षर हवी आहे. मास्तरांनी फक्त बघितलं, कागद घेतला आणि 2 ओळी झर 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 त्यांनी खरडल्या. काय लिहिलं होतं त्याच्यामध्ये? त्यांनी दारुड्याच्या समाधीसाठी लिहिलेले शब्द, जीवनभर दिनी प्रतिदिनी क्षणोक्षणी ज्याची चढतच गेली होती त्याची इथे आता कायमची उतरली आहे. एवढं सुंदर वर्णन एखाद्या दारुड्याचं हे मराठी भाषेमध्येच होऊ शकतं. किंवा तुम्ही ज्याला उपहास म्हणतो, विनोद म्हणतो, हे आपण व्यवहारातून शोधायचे असतात. साध्याही विषयात आशय मोठा आढळे. लग्नाच्या बेडीचं मी उदाहरण देतो, त्याच्यामध्ये गोकर्ण आणि गार्गी या नावाची पात्र आहे. आता गोकर्ण जो आहे त्याने लग्न केलेली आहेत आणि आणखी एखादं व्हावं असं त्याला वाटतं, आणि ती गार्गी त्याला फटकारे मारत असते. आणि मग ती म्हणते एके दिवशी चिडून गोकर्णला की मला बाई जगातल्या म्हाताऱ्यांचा राग आलेला आहे. मला तर बाई असं वाटतं की जगातले सगळे म्हातारे गोळा करावेत, नारळाचं एक उंच झाड बघावं आणि त्या झाडाच्या शेंडीवर त्या सगळ्या म्हाताऱ्यांना बसवून झाड खालून चांगलं गदगदा गदगदा गदगदा. तर गोकर्ण बाबा म्हणतात हलवा. झाड हातात धरून चांगलं गदगदा गदगदा हलवा. अगं भ्रम आहे तुझा, नारळ खाली पडतील, म्हातारे पडायचे नाही. आता हा जो चिकटपणा, हा जी स्वभाव रेखा आहे ती नेमकी शब्दात पकडली पाहिजे. लस्ट फॉर लालबाग नावाची कादंबरी मी लिहिली. त्याच्यात गिरणी कामगारांची सगळी अनेक अडचणी वगैरे बाबत मी लिहिलेलं आहे. तर गिरणी कामगाराची मुलगी ज्या वेळेला एका मुलाच्या प्रेमात पडते आणि त्यानं आपल्याशी प्रामाणिक राहायला पाहिजे असं म्हणते, त्याचं वर्णन ती तिच्याच भाषेत करते. हे बघ रंग्या, मला चहात चटणी आणि नवऱ्यात वाटणी नाही पाहिजे. म्हणजे आता चहात चटणी मिळाली तर कसं चहा होईल आणि वाटणी कशी होईल? तर मला असं वाटतं की शब्दकोशासारखे शब्द जणू काही तुमचं मस्तक, तुमचं डोकं म्हणजे शब्दकोश आहे आणि तुम्हाला तुमची जी भावना व्यक्त करायची आहे. महाराष्ट्रात अलीकडं आका आका बोललं जातं, तर आपण आकाला बोलवायचं त्या शब्दासाठी आणि त्यानं जी हुजूर म्हटलं पाहिजे आणि ते शब्द तुमच्या पुढे आले पाहिजेत, तुमच्या पुढे हजर झाले पाहिजेत. तर तुम्हाला शब्दाच्या दृष्टिकोनातून तुम्ही विशेष प्रयत्न करा. मोल्सवर्थ नावाचा साहेब होऊन गेला. मोल्सवर्थची डिक्शनरी मिळते आज सुद्धा, चांद्यापासून बांद्यापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातल्या. तो ब्रिटिश साहेब त्यावेळेला वाहतुकीची साधनं नव्हती, घोड्यावरनं फिरला होता आणि घोड्यावरून त्यांनी मराठीतले उत्तम वाक्प्रचार, उत्तम म्हणी, एवढ्या सुंदर ओव्या आणि इतक्या भयानक शिव्या, दोन्हीचा संग्रह त्याच्यामध्ये आहे. आणि जे शब्द तुम्हाला कुठेही आढळणार नाहीत त्या शब्दांचा अर्थ तुम्हाला त्याच्यामध्ये आढळेल. आता प्रत्येक शेवटी कला फॉर्म आहे, त्याचा एक पोत असतो. तो पोत आपल्याला आपण जपायचा असतो. मला असं वाटतं की लेखन हे 1-2 दिवसाचं काम नाही, ही अनेक दिवसांची बेहोशी आहे. कधी लगेच सापडतो, कधी 2-2 वर्ष सुद्धा. म्हणजे म्हणतात ना की वाघिणीला पिलू द्यायचं झालं तर तिला काही वर्ष गर्भपोटामध्ये ठेवावं लागतो तिला. ती काही लगेच कोंबडीसारखी खुडूक होत नाही. तर त्याप्रमाणे काही उत्तम तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्हाला इंतजार करावा लागतो, वाट पाहावी लागते. आणि तुम्ही तरुण आहात, तारुण्यातच तुमच्याकडून चांगलं होईल हे मी तुम्हाला सांगतो. कारण मराठीतल्या उत्तम असल्या उत्तम कलाकृती ह्या तारुण्यातच झालेल्या आहेत. मी पानिपतचं सांगितलं 28व्या वर्षी. त्याच्यानंतर शिवाजी सावंतांनी मृत्युंजय लिहिली, त्यावेळेला ते 31 वर्षाचे होते. आणि रणजित देसाईंनी स्वामी लिहिली, ते त्यावेळेला 34 वर्षाचे होते. तर ही अशी अनेक तुम्हाला परिणाम बघायला मिळतील. पण माझं सांगणं असं आहे की तुम्हाला काय व्हायचं आहे. तुम्हाला लक्ष्मीचा पुत्र व्हायचंय,
लक्ष्मीकडे ओढ आहे की सरस्वतीकडे आहे. अर्थात सरस्वतीची पूजा केली तर एक दिवस लक्ष्मी मिळेलच, पण वि स खांडेकर हे मोठं उदाहरण आहे की वि स खांडेकरांना बेळगाव जवळच्या एका सावकारानं दत्तक घेतलेलं होतं आणि दत्तक अशासाठी घेतलेलं होतं की आपली सावकारी डबल व्हावी म्हणून. आणि एके दिवशी खांडेकर घरातून पळून गेले आणि शिरोड्याला जाऊन मास्तर झाले आणि मग तिथून त्यांनी कळवलं आपल्या दत्तक बापाला की मला शब्दातून श्रीमंत व्हायचं आहे. आणि एक दिवस त्यांच्या शब्द श्रीमंतीला भारतीय ज्ञानपीठ पुरस्काराची मोहर मिळाली. तर मला असं वाटतं की तुम्ही जिद्दीनं काही करा. मी एका बाजूनच फक्त बोलतोय असं होईल असं नको. तुमच्या काही शंका असल्या मला लेखी पाठवा किंवा मला तोंडी सुद्धा तुम्ही विचारू शकता. पण मोठ्या कलाकृतीसाठी म्हणजे कादंबरी असेल, नाटक असेल, महाकाव्य असेल, जसं छोटा रुमाल असतो, छोट्या रुमालावर वेलबुट्टी काढायला फारसा वेळ लागत नाही. अर्थात तेही कौशल्याचं काम असतं. पण ज्यावेळेला आपण एखादी पैठणी भरतो, तुम्ही त्या गावाला जाऊन पहा नाशिकच्या, त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की किती दमाधीरानं, किती कौशल्यानं, किती सतर्कतेनं तुम्हाला ते करावं लागतं. तर तुम्ही लिहिताना एक ड्राफ्ट झाला म्हणजे कंटाळू नका. जोपर्यंत ते उत्तमातलं उत्तम. आता मला अनेक जण विचारतात की या कादंबरीसाठी तुम्ही किती ड्राफ्ट लिहिले, त्या कादंबरीसाठी तुम्ही किती आराखडे लिहिले. पानिपतच्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो, मी चोख अभ्यास केला होता. 6-7 वर्ष अभ्यास केला होता. पानिपत लिहायला घेतली, 60-65 पानं लिहिली आणि मलाच आतून असं जाणवलं की माझ्या डोक्यात जे पानिपत आहे ते काही उतरून होत नाही. म्हणून मी थांबवलं तिथेच. ती 60 पानं बाजूला फेकून दिली. पुन्हा 6-7 महिने त्याच्यावर चिंतन मनन केलं आणि पुन्हा मात्र अथ पासून इथेपर्यंत शब्द लिहिला. तो काही बदलला नाही. तर आता छापील स्वरूपात आहे ते. पण काही वेळेला अनेक ड्राफ्ट करावे लागतात. केले तरी काही बिघडत नाही. पण एकदा वाचकांच्या हातामध्ये गेल्यावर मग मात्र तुम्हाला अपील नाहीये की मी अशी ही कॅरेक्टर आता तिकडे वळवणार होतो, इकडे वळवणार होतो. तुम्ही उत्तम सिनेमे पहा, जुन्या विशेषतः क्लासिक सिनेमे आहेत, ते सुद्धा उत्तम वाङ्मय आहे. तर जेवढं तुम्ही झोकून द्याल तेवढी सरस्वती तुम्हाला प्रसन्न होईल. आणि मुख्य म्हणजे वाचन हे आवश्यकच आहे. मी जरी खेड्यात जन्माला आलो असलो तरी मला ही कबुली दिली पाहिजे की 9वीला माझे एक मामा पाचगणीला विवेकानंद हायस्कूलमध्ये शिक्षक होते. त्यांनी मला नेलं पाचगणीला आणि पाचगणीमध्ये महात्मा गांधी नावाचं एक सार्वजनिक वाचनालय खूप प्रसिद्ध होतं. मे महिना दिवाळीची सुट्टी वगैरे धरून एका वर्षामध्ये मी मराठीतली 264 उत्तम पुस्तकं वाचून काढलेली होती आणि त्याची यादीही माझ्या आईने बरेच दिवस जपून ठेवलेली होती. आणि मला हेही कबूल करावं लागेल की 9व्या वर्षामध्ये मी जेवढं उत्तम वाचन केलं तेवढं उत्तम माझं वाचन झालं नाही. त्यानंतर एक मात्र खरं की मला अगदी लेखक व्हायचं वेळच होतं. त्यामुळं मे महिन्यामध्ये एखादी कादंबरी, दिवाळीच्या सुट्टीमध्ये एखादा कथा संग्रह लिहायचं पान आणि टाकून द्यायचं, लिहायचं पान टाकून द्यायचं. मला लिहायला लाज वाटत नाही. लाज पुन्हा पुन्हा आपण लिहितो म्हणजे आपलं चुकतं असं समजू नका. तुम्ही जर माझ्या हाताची बोटं पाहिली तर ही तुम्हाला वक्र झालेली दिसतील लिहून लिहून. असा जो पोडियम आहे तो माझ्याही घरात आहे. मी टेबलावर ज्यावेळेला कंटाळतो त्यावेळेला उठून उभ्यानं लिहायला लागतो. तर मेहनतीला काही पर्याय नाही. असाध्य ते साध्य करिता सहाय्याचं कारण अभ्यास तुका म्हणे असं म्हटलेलं आहे. तर तुमच्या काही शंका असल्या तर तुम्ही जरा प्लीज मला विचारू शकता.